न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शहरातील विविध उपनगरांमध्ये रविवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा अर्चा करून होळीचे दहन करून सण उत्साह साजरा करण्यात आला। नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील युवक मित्र मंडळाच्या वतीने होलिका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भाविकांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीमध्ये नारळ अर्पण करून नागरिकांनी पारंपरिक होळी मोठ्या उत्साहात साजरी केली। होळीच्या दिवशी वाईट गोष्टी जाळल्या जातात, गौऱ्या, लाकडे, झाडे टाकून होळी पेटवली जाते। शहर व परिसरात गल्लीबोळा चौकात सकाळपासूनच होळीची तयारी करण्यात येत होती। या प्रसंगी माजी आमदार वसंतभाऊ गीते, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, विनोद गाडे, विकास शेवाळे, हिराभाऊ शहा, किरण मोटकरी, वाल्मिक मोटकरी, मयूर गीते, बाळा मोटकरी, संदीप बागुल, बाळासाहेब बंदरे, नवनाथ मोटकरी, शरद जोशी, लक्ष्मण कन्नडकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। आज या मुंबई नाकाचं आमचं 40 ते 50 वर्षापासून आम्ही इथे होळी साजरी करत असतो। होळी साजरी करत असताना आमचे नेते वसंतभाऊ गीते हे आम्ही तर लहान होतो, लहानपणापासून वसंतभाऊंनी आम्हाला हे संकल्प दिला आणि आज आम्ही हे सगळी होळी करत असताना आज असा एक आम्ही आजच्या या दिवसासाठी आम्ही एक संकल्प घेतला का ह्या राज्यामध्ये एवढे घाणेरडे राजकारण चालू आहे आणि गलिच्छ राजकारण चालू आहे। मला असं वाटतं का आज आपण या होळीमध्ये या गलिच्छ राजकारणाला आपण होळीत जाळून टाकलं। मला एक सांगा, आजच्या ह्या परिस्थितीमध्ये कोण कोणाचा हा कोणाचा, आमच्यासारखे कार्यकर्ते फार विचलित झाले। मला असं वाटतं आज ह्या क्षणी होळीच्या दिवशी या सगळ्या राजकारणाला आम्ही आज इथं रिकामे राजकारणी, गलिच्छ राजकारणी लोकांना आम्ही आज इथं होळीच्या निमित्त आज असं समजा त्यांना बळी दिलेली आणि ह्या सगळं राजकारण करत असताना असं वाटतं मला का ह्या राजकारणामध्ये असं जर चालत असेल तर आमच्या सारखे कार्यकर्ते काय करणार। मला असं वाटतं ह्या राजकारणाला आजच्या दिवशी सूदबुद्धी देवाने अशी मी देवाला विनंती करतो का जेणेकरून आपण या राजकारण लोकांना, या बुद्धिबळ लोकांना चांगली सूदबुद्धी देऊ आज होळीच्या निमित्त का बाबांनो एकत्र राहा आणि एकत्र राजकारण करा। आजच्या जगामध्ये असं झालेलं आहे का हा याचा तो त्याचा, एक पक्ष 4 जणांकडं, 2 पक्ष याच्याकडं, 3 पक्ष याच्याकडं। अहो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आम्ही काय करायला पाहिजे मला एक सांगा। तो श्री गणेशाच्या समोर सालाबादप्रमाणे आम्ही युवक मित्रमंडळाच्या वतीने इथं होलिका उत्सव साजरा केलेला आहे। या होलिका उत्सव साजरा करताना आम्हाला जे वसंतभाऊ गीते यांची शिकवण आहे ती शिकवण आम्ही कायम ठेवलेली आहे। सर्व धर्म समभाव हा आमचा सर्वात मोठा अजेंडा आहे। आम्ही वसंतभाऊंच्या शिकवणीप्रमाणे कोणी किती गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्याला बळी पडत नाही आणि इतरांनाही सांगतो की तुम्ही सावध राहा, हे गलिच्छ राजकारण चालू आहे आजकाल। आज जे खरे पक्ष होते त्या खऱ्या पक्षांचे 2 पक्ष तयार करताय। मला सांगा, बाळासाहेबांचे विचार घेऊन तुम्ही जर चालत होते, बाळासाहेबांच्या विचारांनी उद्धव ठाकरेंना तुम्ही गादीवर बसवलं आणि त्याच माणसाला खाली उतरवण्यासाठी हे गलिच्छ राजकारण केलं, त्याच्यासाठी मी नाव नाही घेत या ठिकाणी, पण एकाच व्यक्तीमुळे हे सगळं गलिच्छ राजकारण आपल्या महाराष्ट्रात घडतं आहे आणि त्याचं दहन आपण या होळीच्या निमित्ताने करू ही सर्व महाराष्ट्रवासियांना माझी विनंती। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकर, नाशिक।